स्ट्राईक एंडला असतील अनिल आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंडला असेल अतिश. सलामीची जोडी प्रगतीपथावर. केमॉन पिला चेंडू पडल्यानंतर मात्र जास्तच बाहेर चेंडू होता. नक्कीच अतिरिक्त अशी एक धाव वाईड. एका धावेने मात्र संघाचं खातं ओपन होतंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी अपील केली होती पण अपील फेटाळून लावली जाते. नक्कीच सुंदर अशी पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. नक्कीच स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे. कोंढेरीकर चषक 2022 सुंदर आयोजन पाहायला मिळतं प्रेक्षकांना. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, भिडकालून दिलाय, चेंडू फरार होईल, सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकाराच्या मध्ये धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावते. इथे मात्र घोटना टेक, तमाशा देख, चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग लॉग रिजन मध्ये, सीमा रेषा पार, चौकार. चौकाराच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचतो या दुहेरी आकड्यामध्ये 11 या धावसंख्येवरती. काय कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतं अनिलच्या बॅट मधून. खूप नाटेक, तमाशा देख, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक. इथे मात्र अपील केली जाते परंतु अपील फेटाळून लावली जाते. नक्कीच ब्लॉक होलचा चेंडू होता, नक्कीच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता, परंतु नशिबाची साथ अनिल घेऊन मैदानात उतरलेत. नक्कीच पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेस केले आणि 10 धावा आपल्या संघासाठी जोडल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू आहे, भिडकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. तर चौकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो या 15 या आकड्यावरती. तर इथे मात्र फंबलिंग झाले, यष्टीरक्षक बीट होत आहेत. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. चुरटी धाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नक्कीच षटक समाप्तीचा इशारा तो पंचांकडून 22चा सुद्धा हा रन्स असेल. नक्कीच 22च्या स्वरूपाने ही धाव प्राप्त झाली आणि त्याच बरोबर तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता. 16 धावा जोडण्यात यश प्राप्त होतोय दोन्ही फलंदाजांना. अनिल आणि अतिश मागच्या सामन्यामध्ये सुद्धा या जोडीने सुंदर कामगिरी केली होती, पार्टनरशिप केली होती, चांगल्या सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं आणि त्याच पद्धतीची कामगिरी या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गावर आता मात्र सज्ज होईल आदर्श. आदर्श ऑन दी मार्ग, राईट आर्म ओव्हर द विकेट्स. पाहू शकता दुसरं षटक मार्गस्थ आहे 12वे संघाकडून आणि या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल निंबवली बी संघाशी. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलाय कार्पेटच्या साहाय्याने, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा बघता बघता अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. नक्कीच
गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय आदर्शच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू वारंवार हाताळला जातोय. सुंदर गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहिल्याच चेंडू नक्कीच यॉर्कर लेंथ चेंडू हाताळला होता. पाहूया येणारे 5 चेंडू कशा पद्धतीचे हाताळतोय आदर्श पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र कॉड बिहाइंडची अपील केली होती परंतु अपील फेटाळून लावली जाते. सुंदर गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने स्विंग होतोय नक्कीच आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज आदर्श. विचार केला अनिलचा तर मोठे फटके त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाले प्रेक्षकांना. येणारे उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक असणारे या षटकातील. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते वारंवार आदर्श माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धारून खेळून काढतोय गोलंदाज आदर्श. सुंदर कामगिरी. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आदर्शच्या माध्यमातून आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात या 3 चेंडूंवरती. तर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बीट होत आहेत अनिल. हो स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडूला हलवारपणे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावल्यात. यश प्राप्त करतोय गोलंदाज आदर्श. सुंदर कामगिरी. आतापर्यंत बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय फलंदाज अनिल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत आदर्शच्या स्पेल मधले. और ये लगा फटका आणि चेंडू जाईल फील्डर के मस्तक को दस्तक देते हुए आर पार सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. षटकाराच्या मतीने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावते. दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय आणि षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या वावगी खेळीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 24 धावा. अजूनही एकही गडी बाद नाहीये आणि विचार केला तर 12चे 12 चेंडू अनिलने फेस आउट केले. अतिशय अजूनही एकही चेंडू अजूनपर्यंत फेस केला नाहीये. अनिलने आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 24 धावा धावफलकावरती लावण्यात यश प्राप्त केले. कीच मोठे फटके सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर प्रथम येतो गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच उद्याचा विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे एक डोंबिवलीचे सुमधुर आवाज करण कालन. 2 दिवस त्यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तर सक्सेस झालाय परंतु एलिमिनेशन स्ट्रोक मध्ये नव्हतं. एकच धाव मिळेल. नक्कीच करण कालन यांना सुद्धा आपण 2 दिवस ऐकणार आहोत. त्यानंतर मात्र आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये कुठे बदल करणार आहोत. शेवटच्या 2 दिवसांमध्ये शापूरचा एक बुलंद आवाज जगदीश तारमळे आणि आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामधून बिलॉंग करणारे बाबू शाह यांना सुद्धा ऐकणार आहोत. दरम्यान फुलटॉस चेंडू होता परंतु इथे मात्र कुठलाही मोठा फटका मारण्यात यश प्राप्त झालं नाहीये. अनिलला निर्धाव चेंडू हाताळून काढतोय. नक्कीच चेंडू यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल झाला. नक्कीच पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. आपण पाहतोय जेपी पॅनलचे पंच अभय पाटोले त्याचबरोबर प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि हिरामन खरकर इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना सुद्धा पाहिलं. आता मात्र हुक केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. झेलची संधी आणि झेल इथे मात्र सुटलाय. झेल कुणाचा सुटतोय तर अनिल. एक विस्फोटक फलंदाज. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं समीकरण असतं परंतु इथे मात्र कॅच सोडले की मॅच सोडली. येणारा काही क्षण सांगून जाईल 12व्या संघाला. परंतु राजने प्रयत्न खूप चांगला केला होता परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. 2 धावा इथे मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत.
फुलटॉस चेंडू आहे, भिडकालून दिला लॉंग लेग रिजनच्या वरून, आर पार सीमा पार षटकार. होता प्रथमच्या माध्यमातून त्याचा पुरेपूर समाचार घेण्यात यश प्राप्त होतोय अनिलला. ते मात्र करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय. कमबॅक केलाय गोलंदाज प्रथमने. आतापर्यंत विचार केला प्रथमने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु षटकार कुठेतरी जास्त धावा खर्च करून गेल्या आपल्या स्पेलमध्ये. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू हाताळलेत आणि 10 धावा खर्च केल्यात प्रथमने आपल्या स्पेलमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असणारे 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. कुठल्याही पद्धतीचा फटका मारू दिला जात नाहीये. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 33 धावा ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ नो मेनी विकेट्स. एकही गडी बाद नाहीये आई गावदे वरप संघाचा. नक्कीच शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक पाहिलं तर नक्कीच समालोचनाच्या माध्यमातून आम्ही या षटकाला हाणामारीचं षटक अनेक स्पर्धेमध्ये म्हणत असतो. आणि या शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल, गोलंदाज मार्गस्थ होईल, गोलंदाजी मार्गवर राज, नक्कीच अपेक्षा असतील संघ नायकाला. पाहूया किती धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी राज. परंतु विचार केला अनिलचा तर सुंदर फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूला करताना दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार सुद्धा त्याने पटकावला होता. तोच अनिल आपण पाहतोय खेळपट्टीवर अजूनही आपलं ठाण मांडून आहे. आणि जर विचार केला आतिश, आता मात्र कुठे स्ट्राईक आपल्याला भेटते. एकच चेंडू आतिशला सुद्धा 30 षटकामध्ये खेळण्यास मिळाला होता, परंतु आता मात्र या शेवटच्या षटकाचं हाणामारीच्या षटकाचं पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी आतिशला भेटतोय. तर स्पीडअप करायचंय विनंती असेल 12वे संघ, जास्त वेळ खर्च करू नका. तर मार्गस्थ होईल गोलंदाज राज. हो इथे मात्र गच्चाल कामगिरी, धावचीची संधी आहे आणि धाव बाद होईल आतिश. आणि नो पंचांचा इशारा नो चेंडू होता. बीमर चेंडू घोषित केलाय. नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये, परंतु धावचित झालाय. पहिलाच विकेट्स जाऊन आतिश बॅक टू द डेकआउट. इथे मात्र आतिशची खेळी संपुष्टात. आबा कारंडे नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय आणि इथे मात्र अनिलला कुठे स्ट्राईकवर आणण्यात यश सुद्धा प्राप्त झाले. आतिशला येणारे 5 चेंडू फ्री चेंडू असणारे. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ते मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पंच या ठिकाणी दंडित करताना अतिरिक्त अशी एक धाव. नक्कीच फ्री हिट कॉन्स्टंट असणार आहे. पंचांकडून सुद्धा सूचित करण्यात येतोय गोलंदाजाला कॉन्स्टंट आहे फ्री हिट. फ्री हिट वरती काय पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना. इथे मात्र फ्री हिट चेंडू होता. यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त झाला होता, परंतु
एक धाव मात्र प्राप्त होईल. नक्कीच भरपूर नियम आपण पाहिलं क्रिकेटच्या या खेळामध्ये असतात आणि त्यातलाच हा एक नियम आहे आणि नक्कीच 9 चेंडू असल्या कारणामुळे या ठिकाणी बाद होणार नाहीये. फलंदाज अनिल इष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त झाला होता परंतु नशिबाची साथ अनिलला सुद्धा प्राप्त होते. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट आणि पंचांकडे अपील आणि धाव बाद होतोय. मोठा मासा गळाला लागतोय. अनिलची केली संपुष्टात. बॅक टू द डगआउट. आणि नवरा गोरा कसा मिळेल. कुठतरी काळा सावळा नवरा मात्र भेटला तरी बरं होईल. आजकालच्या ज्या मुली आहेत लग्न करण्याच्या त्यांच्यासाठी सूचना असेल. दरम्यान सुंदर फटका. नक्कीच टप्प्याचा चेंडू होता. त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होईल. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात. अतिशय वेगाने सश्याच्या चपळाईने चित्ताच्या वेगाने पूर्ण केल्यात यश प्राप्त होतंय. फलंदाज मनीष आणि आबाळा नक्कीच अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. राजच्या स्पेल मधील फलंदाजी मार्गवर मनीष. हो हो घुटना टेक तमाशा देख स्ट्रोक. चेंडू जाईल. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई आर पार सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 44 या आकड्यावरती. काय फटका पाहायला मिळाला मनीषच्या बॅट मधून. हो यॉर्करला हेलिकॉप्टर उडा दिया ये परंतु झेलची संधी होती. झेल कॅरी करू शकले नाही आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. आबा कारंडे आणि मनीष धुमालच्या माध्यमातून 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती घणघणाती प्रहार केला जातोय. मनीषच्या साह्याने पाहिलं तर नक्कीच यॉर्कर लेन चेंडू होता त्यावर सुद्धा हेलिकॉप्टर शॉट मारण्यात यश प्राप्त केलं होतं. शेवटचा चेंडू इथे मात्र चेंडूला पंच केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सुंदर कामगिरी. 2 धावा इथे मात्र रोखल्या जात आहेत आपल्या संघासाठी. 3ऱ्या धावेचा मानस आणि 3ऱ्या धावेच्या सायने इथे मात्र गडी बाद होतोय. 2 धावा प्राप्त करेल आणि षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. 4 षटकांच्या वावगी खेळीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 48 धावा आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जय बजरंग 12वे संघाच्या माध्यमातून. तर दरम्यान आपण ऐकूयात फर्स्ट इनिंग नंतर सुमधुर संगीत.
धावांची आवश्यकता असेल 4 षटकांमध्ये. किच 12.25च्या सरासरीने या धावा कुटाव्या लागतील 12 संघाला. तर जास्त वेळ खर्च करायचा नाही विनंती असेल दोन्ही संघांना. अजूनही शेवटचा सामना आजच्या दिवसातील शिल्लक असणार आहे आणि या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल निंबवली बी संघासाठी. नक्कीच निंबवली बी संघ अतिशय रोमहर्षक सामना झाला होता. कोसले संघ नक्कीच आजच्या दिवसामध्ये गोलंदाज पांडुरंगला कुठेतरी झोप लागणार नाहीये. एका चेंडूमध्ये 7 धावेंची आवश्यकता होती आणि एक वाईड त्या ठिकाणी मात्र पांडुरंगच्या माध्यमातून हाताळला गेला आणि शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू 6 समीकरण झालं होतं आणि षटकार प्राप्त केला निखिलने आणि विजय संपादन करून दिलं आपल्या संघाला. तर नक्कीच कुठेतरी चांगली कामगिरी आतापर्यंत केली निंबवली बी संघाने आणि अशाच प्रकारची कामगिरी आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर कामगिरी करावी लागेल निंबवली बी संघाला. परंतु विचार केला तर 12 संघ असेल एका बाजूला असेल आई गावदेवी वरप. तर दोन्ही संघ अतिशय लढवय्ये आहेत. तर या संघातील नक्कीच या सामन्यातील संघ विजेता संघ फाईट करेल निंबवली बी संघापुढे. तर चला लेट्स प्ले गेम ऑन. नक्कीच जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. आपण सलामीची जोडी पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दीपेश आणि विशाल आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल वरप एक्सप्रेस समंदार. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज मंदार. स्ट्राईक वरती असेल दीपेश. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू आणि लेग बिफोरच्या सहाय्याने पहिलाच गडी बाद होतोय. दीपेशची खेळी संपुष्टात. बॅक टू द च्या साह्याने नक्कीच आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी अभय पाटोले सर होते आणि त्यांच्या माध्यमातून लेग बिफोर या ठिकाणी करण्यात आलं दीपेशला. नक्कीच दीपेश एक मोठा मासा गळाला लागला. पाहूया पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर मंदार. इस बार चल पडे राईट मोर दे विकेटने. यॉर्कर लाईन चेंडू होता परंतु धावचीची संधी होती परंतु थ्रो तितका चांगला नव्हता. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. एका धावेने मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं जातं या संकेतच्या माध्यमातून. सुंदर कामगिरी करतोय आतापर्यंत वरप संघ. मंदार पुन्हा एकदा सज्ज होईल राईट आर्म द विकेटने मारा करण्यासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. वारंवार या ठिकाणी वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय मंदारच्या माध्यमातून. नक्कीच अष्टपैलू गोलंदाज आहे वरप एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतोय. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू हाताळलेत आणि 2च धावा खर्च केल्यात आपल्या स्पेन मध्ये मंदारने. लो फुलटा चेंडू आहे. हुक केला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जातील. उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट.
आणि दुसरा झटका सुद्धा प्राप्त होतोय या ठिकाणी 12वे संघाला. मंदार सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या जोरावरती. 4 चेंडू आतापर्यंत हातालेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मंदारच्या माध्यमातून. हुक केला चेंडूला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत परंतु चेंडू जाईल आर पार, सीमा पार. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. चार धावा इथे मात्र प्राप्त करण्यात यश आले विशालला. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत विचार केला तर 6 धावा कॉन्स्टंट आहेत धावफलकावरती. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल. ते मात्र बेट केलाय, डायरेक्ट थ्रो होता. इथे मात्र चुकांवरती चुका घडतायत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच 22च्या स्वरूपाने या ठिकाणी ही धाव प्रस्थापित केली जाते आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर 7 धावा जोडण्यात यश प्राप्त झालंय. मोठे फटके मारावे लागतील. नक्कीच दरम्यान शुभागमन झालंय हेमंत पाटील, एक उत्कृष्ट समालोचक. नक्कीच येणाऱ्या पुढच्या इनिंग मध्ये आपण त्यांना सुद्धा ऐकणार आहोत. तर नक्कीच यापुढे होणारा सामना असेल निंबवली बी विपक्ष या सामन्यातील विजेता संघ. शेवटची लढत असेल या स्पर्धेच्या आजच्या दिवसातील. कृष्णा येतोय नक्कीच दुसरं षटक हाताळण्यासाठी. कृष्णाने सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी वारंवार करताना दिसतेत चारही गोलंदाज वरप संघाकडून. नक्कीच निनाद असेल, मंदार असेल, कृष्णा असेल, सुरेख गोलंदाजी करली आहेत आजच्या या दिवसामध्ये. तर मोठे फटक्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी 12वे संघ. नक्कीच प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पार कष्ट करावे लागेल. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, तर कोशिश करावी लागेल. फुलटा चेंडू आहे, भिडकालून दिलाय परंतु इथे मात्र फटका फसलाय आणि झेल इथे मात्र घेतला जातोय, कॅरी केला जातोय विशालचा आणि विशालची खेळी संपुष्टात. बॅक थँक्यू डीजे. तर पहिल्याच चेंडूवरती विकेट संपादन करण्यात यश प्राप्त झालंय कृष्णाला. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. बॅट आणि चेंडू मध्ये एलिमिनेशन पाहिजे होतं तसं प्राप्त झालं नाही. विकेट संपादन केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारणारा चेंडू, उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. बॅक टू बॅक दुसरा झटका. आजच्या दिवसातील एक
असेल 20.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर 12वे संघ विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. परंतु जर गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय निनाद धुमाल. पहिलाच चेंडू तिसऱ्या षटकातील निनाद इस बार चल पडे. राईट मोर्दे विकेटने मारा करण्यासाठी शॉर्ट पिच चेंडू होता परंतु हुक केलाय कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव या ठिकाणी मात्र दिली जाते. आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्यात पूर्णपणे ब्रेक लावलाय 12वे संघाला. मोठ्या फटक्यांची कामगिरी करावी लागेल. निनाद अचूक लाईन आणि लेथ वरती गोलंदाजी करताना सुद्धा दिसतोय. हुक केला चेंडूला पाहूया चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. नेक्स्ट प्लेयर ऑन दी क्रीज पाहू शकता निखिल याला मोठ्या फटक्या मारण्याच्या नादात इथे मात्र विकेट संपादन केली आहे. नक्कीच निनादचा जर विचार केला तर सुंदर फटकेबाजी मारण्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. शॉर्ट पिच चेंडू आहे हुक करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे ब्रेक लावलाय वरप संघ. नक्कीच ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे या ठिकाणी मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. निनादच्या माध्यमातून मंदार कृष्णा निनाद सुंदर गोलंदाजी आतापर्यंत करतात आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू आहे चेंडू हवेत आहे आणि उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. निखिलची खेळी संपुष्टात. फलंदाज येतोय फलंदाजी मार्गवर नयन. विचार केला निनादचा तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात आणि एकच धाव खर्च केले आणि 2 विकेट सुद्धा कॅरी केलेत आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले निनादने सुद्धा. ज्याप्रमाणे कृष्णाने सुद्धा गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवून निनाद सुद्धा सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा 2 चेंडू शिल्लक असतील. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता धावचीची संधी आहे आणि या ठिकाणी मात्र संधी साकारता आली नाही. एक धाव मात्र पूर्ण होते. तर नक्कीच आपण पाहू शकता शेवटचा चेंडू शिल्लक आहे निनादचा आणि आता मात्र चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदलतोय. 3 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता. कॉन्स्टंट आहेत 9 धावा. नक्कीच यापुढील होणारा सामना असेल निंबवली बी सज्ज राहायचे आणि नक्कीच निंबवली बी संघासाठी शुभेच्छा येत आहेत. विजय चौधरी मोसगावचा एक उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाज याच्या माध्यमातून निंबवली बी संघाला शुभेच्छा येतात आणि या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा येतात.
तर नेक्स्ट मॅच असेल निंबवली बी, आपण सज्ज राहायचंय आणि या सामन्यातील विजयी संघ निंबवली बी संघा समोर फाईट करेल. तर शेवटचं षटक आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही, विनंती असेल वरप संघ. तर गोलंदाजी मात्र इथे परिवर्तन केलंय, अवीला आणलंय गोलंदाजीच्या जोरावरती. कीच आबा कारंडे कुठेतरी या ठिकाणी माघार घेताना संधी दिली कुठेतरी अवीला, की जर सक्सेसफुल झाला तर शेवटच्या सामन्यामध्ये अवीला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. ओहो, सुरेख फटकाय, चेंडू खाली क्षेत्र आहेत, उत्कृष्ट झेल, फलंदाज फेल. पुन्हा एकदा निखिलची खेळी संपुष्टात, बॅक टू दी डगआउट. चेंडूवरती विकेट्स कॅरी करतोय गोलंदाज अवी. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र बीट केला जातोय. फलंदाजांना नक्कीच औपचारिकता उरले या सामन्यामध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. तर नक्कीच यापुढील होणारा सामना निंबवली बी विपक्ष विजेता संघ सज्ज राहायचंय. पुन्हा एकदा खेळवण्यात यश प्राप्त होते अवी. नक्कीच चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, कुठल्याही प्रकारची धाव दिली जात नाहीये. गोलंदाजी सुंदर हाताळतोय गोलंदाज अवी. 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव तर कंप्लीट झाले. नक्कीच एकच धावेवरती समाधान मानलं जातंय फलंदाजीच्या जोरावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत अवीच्या स्पेलमध्ये. नक्कीच आबा कारंडे कुठेतरी मनात प्रश्न निर्माण झाला असेल की शेवटच्या सामन्यामध्ये अवीला गोलंदाजी मार्गवर आणणं गरजेचं असेल का. कुठेतरी व्हेरिएशन पाहायला मिळाला, अनिलच्या माध्यमातून असेल, आबाच्या माध्यमातून असेल, तर अवी कुठेतरी सक्सेसफुल ठरलाय शेवटच्या षटकामध्ये. ते मात्र पुन्हा एकदा वारंवार बीट केला जात आहे. 3 चेंडू निर्धाव हाताळलेत, 1च धाव खर्च केले अवीने. नक्कीच जर कर्णधार असतो तर शेवटच्या सामन्यामध्ये अवीला संधी दिली असती. पाहूया शेवटच्या सामन्यामध्ये अवीला संधी प्राप्त होते का. हो, इथे मात्र दुखापत झाली का पाहायचंय. नक्कीच आपण जायचंय, नक्कीच विनंती असेल पंचांना, तर आयोजकांना सुद्धा विनंती असेल, दुखापत झाले का. स्पेल नक्कीच त्या ठिकाणी मात्र पाय घसरला गेला. नक्कीच शेवटचा चेंडू फक्त हाताळायचा आहे, दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची सर्व खेळाडूंना. नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे. जास्त वेळ घेऊ नका, नक्कीच शेवटचा चेंडू असणार आहे. अवी आपणास विनंती सुद्धा असेल, दुखापत झाली असेल तर आपण बसायचं बाहेर जाऊन. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच नो डाऊट सुंदर कामगिरी आपण सुद्धा केली आहे. एक चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल. निलेश कडू यांना आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू आहे, नक्कीच संधी सोडली नाही त्यांनी सुद्धा. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला संधी मिळणं आवश्यकता आहे. निलेश कडू आपण पाहू शकता. आणि इथे मात्र विजय संपादन केलाय या गावदेवी बरफ संघाने. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, हारल्या संघाचे हार्दिक कौतुक असेल. 12वे संघ नक्कीच सुंदर फाईट केली आणि नक्कीच आपण लगेचच यायचंय. अनिल
आपणास विनंती असेल या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. निंबवली बी संघाचे संघनायक कृष्णा केणे असतील, आपण सुद्धा यायचंय. आणि या सामन्याचा सामनावीर